पुण्यातील उपनगरामध्ये रस्त्याची दुरवस्था झाली आहे। कात्रज चौक ते मांगडेवाडी या मार्गावर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो। खड्ड्यांमुळे इथल्या रस्त्यांची चाळण झाली आहे आणि इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। पुण्याच्या उपनगरांमधले जे रस्ते आहेत त्या रस्त्यांची दुरावस्था या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो। ज्या ठिकाणी मी आता उभा आहे हा कात्रज परिसर आहे आणि कात्रज परिसरामधले हे जे रस्ते आहेत या रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। महत्त्वाचं म्हणजे हा सातारा पुणे मार्गावरील मांगडेवाडी परिसर आहे आणि या परिसरामध्ये आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। महत्त्वाचा हा मार्ग आहे, हाच मार्ग हा कात्रज घाटातून पुढे साताराकडे जातो, मात्र या महामार्गाची ही दुरावस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था अशाच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक जण जे आहेत ते आता रस्त्याच्या कडेने चालण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीसुद्धा मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी मी दृश्य दाखवतो की अनेक विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी या रस्त्यावरून जात असतात, मात्र रस्त्यात खड्डे आहेत, एवढे मोठे खड्डे आहेत की गाड्या ज्या आहेत ते या खड्ड्यांमध्ये अडकल्याचंही अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे। हे रस्ते आहेत किंवा हे खड्डे आहेत ते तातडीने बुजवण्याची गरज आहे, कारण हे रस्ते अजूनही खराब होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।